महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। दलित वस्तीचा तो निधी इतरत्र वळविल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाकडून कारवाईचे संकेत। तक्रारदारही फॉर्मात कारवाई न झाल्यास प्रकरण उच्च न्यायालयात जाणार। मुख्य अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची गरज। बहुचर्चित माहूर नगर पंचायत कार्यालयातील कुकर्म उजागर करणारा दलित वस्तीचा तो निधी इतरत्र वळविल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारताना मुख्य अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र देऊन ताठर शब्दात जाब विचारला असून एकीकडे कारवाईचे संकेत दिले असताना दुसरीकडे यातील तक्रारदाराने एकतर्फी लढा देत असल्याने कुटुंबासह त्याच्या जीवितास धोका असल्याचं लेखी पत्र माहूर नगर पंचायत मधील संभाव्य प्रवृत्तीच्या नावासह राज्याच्या गृहमंत्र्यांसह पोलीस विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना देऊन एकच खळबळ उडवली आहे। परिणामी दिवसेंदिवस तापत चाललेल्या या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालय मौन बाळगून का, असा थेट सवाल तक्रारदारांनी केला आहे। माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते केशव गणपतराव भगत यांनी माहूर नगर पंचायतीने केलेल्या दलित वस्ती अपहार प्रकरणात दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या तक्रारी अर्जात माहूर नगर पंचायत प्रशासनाकडून अधिकारक्षेत्राचे केलेले उल्लंघन तसेच अनुसूचित जातीच्या निधीचा अपहार व विश्वासघात केल्याप्रकरणी सर्व संबंधित कार्यालयांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या माहूर नगर पंचायतच्या दोषी नगर अध्यक्ष, नगरसेवक तसेच मुख्य अधिकारी यांच्यावर निधीचा दुरुपयोग केल्याने अॅट्रॉसिटी ऍक्ट व पात्रतेची कठोर कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते। तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनाही लिखित तक्रार देऊन विशेष बाबी अंतर्भूत करताना माहूर नगर पंचायतीचे काळेबेरे उजागर केले होते। तथापि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेले पत्र दिनांक 2 फेब्रुवारी 2026 अन्वये मुख्य अधिकारी माहूर यांना धारेवर धरले असून माहूर नगर पंचायत क्षेत्रातील संबंधित कामास प्रशासकीय मान्यतेमधील सर्वसाधारण अटी व शर्ती नियम क्रमांक 1 अन्वये उपरोक्त कामाबाबत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कार्यारंभ आदेश देण्यात येऊ नये, याबाबत सर्वस्वी जबाबदारी मुख्य अधिकारी नगरपंचायत माहूर यांची राहील असे स्पष्ट नमूद असताना या कार्यालयाच्या स्तरावरून उपरोक्त कामाबाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचा खुलासा सहाय्यक आयुक्तांनी केला आहे। परिणामी संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठीचा निधी इतरत्र खर्च केल्याचे निदर्शनास आल्यास शासन नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात याची दक्षता घेण्यात यावी, असे कठोर शब्दातून कारवाईचे स्पष्ट संकेत समाज कल्याण विभागाकडून देण्यात आले आहेत। दरम्यान सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी गोलमोल पत्र देऊन जिल्हाधिकारी नगर विकास विभाग जिल्हा कार्यालय नांदेड यांना माहितीस्तव पत्र सादर करून त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र नाही व सदरील 1.5 कोटीचा दलित वस्तीचा निधी इतरत्र खर्च केल्याचे निदर्शनास आल्यास शासन निर्णयाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी असे इतरत्र बोट दर्शवून स्वतःची जबाबदारी झटकली आहे। त्यामुळे आता नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व माहूरचे मुख्य अधिकारी विवेक कांदे यांचेवर प्रथम दर्शनीच गुन्हा सिद्ध होत असल्याने कठोर कार्यवाही करून दलितांचा निधी गिळंकृत करणाऱ्या सर्वांनाच गजाआड पाठवावे अशी मागणी वयोवृद्ध पत्रकार नंदू संतान यांनी केली आहे। तर दुसरीकडे भ्रष्टाचार व मनमानी कारभाराने ग्रासलेली माहूर नगर पंचायतचे गड किल्ला संरक्षण, घरकुल निधीचे भक्षण, दलित वस्ती निधीचे अपहरण, वनजमिनीवर अतिक्रमण, पुरातत्वाचे वस्त्रहरण इत्यादी प्रकार उजागर करताना प्रकरणात एकाकी झुंज देत असलेल्या तक्रारदार केशव भगत यांच्या कुटुंबासह त्यांच्या जीवितास नगरपंचायत प्रशासनाकडून धोका असल्याचे लेखी स्वरूपात थेट गृहमंत्री व पोलीस दलातील सर्व संबंधितांना दिलेल्या निवेदनातून सांगण्यात आले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।